तसं मगाशी इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणलो की इतक्या मटा कार्निवलच्या उद्घाटनाला आलो आहे. मी आता प्रवीण सर आणि कल्पेश सरांना म्हटलं की मला आता एक तुमचं ID कार्ड देऊन टाका मटाचं आणि पगार सुरू करा मला, कारण हे माझं 7वं का 8वं वर्ष आहे मटा कार्निवलच्या उद्घाटनाचं. महाराष्ट्र टाइम्स माझं घर आहे, ही सगळी मंडळी माझे मित्र आहेत आणि ज्या हक्काने मी म्हणतो की मटा माझं घर आहे, त्याच हक्काने मटाही माझ्याबरोबर घरच्या सदस्याप्रमाणे प्रत्येक सुखदुःखात उभं राहतं. त्याबद्दल मी सर्वात आधी वैयक्तिकरित्या महाराष्ट्र टाइम्सचे मनपूर्वक आभार मानतो. मटा कार्निवलसारखा एक अत्यंत यूथ सेंट्रिक उपक्रम खूप फारसाईट ठेवून, खूप फोरसाईट ठेवून अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने सुरू केला आणि अनेक वर्ष सातत्याने मटा कार्निवल करतंय. अनेक वर्ष मला असं वाटतं 3-4 वेळा मी पाटकर कॉलेजलाच आलो आहे उद्घाटनाला. सो पाटकर कॉलेज सातत्याने, चिकित्सक समूह, पाटकर वर्धे कॉलेज सातत्याने या सगळ्याचा एक भाग आहेत. फार छान योग येतो. नाही हो, हल्ली मराठी माणूस नाही पडत मराठी माणसाला. क्या बात आहे. आता मराठी माणूस ठामपणे उभा राहतो मराठी माणसाच्या मागे. आता नाही पाय खेचत मराठी माणूस मराठी माणसाचे, आणि खेचलेच नाही पाहिजेत, पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, आभार. इथे येण्याचं अजून एक औचित्य असं की अमृता आणि मी पहिल्यांदा एक मराठी नाटक करतोय. येस. याच्यासाठी जोरात आवाज पाहिजे. नाटक करतोय. परत एकदा टेक 2. स्वप्नील आणि मी आम्ही एक नाटक करतोय. तुमच्यापैकी कोण कोण नाटक बघायला जातं? मराठी तरुण मुलं, मला इंटरेस्ट आहे, तरुण मुलं कोण नाटक बघायला जातात? खरं सांगा. मग बाकीचे काय हनी सिंगच्या कॉन्सर्टला जातात फक्त, मराठी नाटक बघत नाहीत? बघतात ना? मराठी चित्रपट कोण कोण बघायला जातं? ही पण Actually संख्या याच्यापेक्षा 2-2 जास्त हात पाहिजे. वरती पाहिजे. तर आम्ही एक नवीन मराठी नाटक करतोय. नाटकाचं नाव काय अमू? लग्न पंचमी. म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांनी तर जावंच, आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी तर यावंच, असं आहे ते नाटक. असो, मला असं वाटतं की लग्न पंचमी हे नाटक लग्न झालेल्यांसाठी आहेच, लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी पण आहे. ज्यांना वाटतंय की मला लग्न करायचं नाही, नको लग्नाचा व्याप वगैरे, त्यांनी आवर्जून या नाटकाला यावं. कारण आम्हीच का सहन करायचं ना फक्त. आणि आम्ही करून चुकलोय, आता तुम्ही भोगा तुमच्या कर्माची फळ. नो, गमतीचा भाग बाजूला, पण मला असं वाटतं अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं नाटक आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलंय, निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलंय. अमृता खानविलकर आहेत, मधुगंधा कुलकर्णी आहेत, सुनील अभ्यंकर आहेत आणि मी आहे. अशी 4 लोक त्यात काम करत आहेत. 9 जानेवारी कधी 9 जानेवारी 2026 ला याचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. त्यांनी ऐकलं नाही यार. 9 जानेवारी 2026 ला लग्न पंचमीचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. कधी? 9 जानेवारी